गावातले सर्व सुजाण नागरिक आणि जिल्हा परिषद शाळा उस्तुरीचे सर्व विद्यार्थी यांना एक कळकळीची सूचना आणि आवाहन करण्यात येत आहे की आपल्या पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये एक संकटाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे दुष्काळ निर्माण झालेला, ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कुठे कुठे ढगफुटी होत आहे. आता इकडे आपल्या गावाचा सुद्धा संपर्क सुटलेला आहे. सेन्सिटिव्ह गावामध्ये आपल्या गावाचं नाव आहे, कारण का तिकडून भंगार चिंचले येऊन येताना काल सकाळी पाणी नव्हतं, पण आता इतकं पाणी वाढलंय की पूल तुटतंय का काय अशी भीती निर्माण झालेली आहे. तिकडे टाकळी वाकसाकडे जात असताना तिकडे पाणी खूप आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीविताचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी आपले विद्यार्थी, गावकरी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कारण का पाऊस पडल्यामुळे इकडे लक्ष द्या, अवघड होत असेल तर खाली बसा, पण गोंधळ वगैरे निर्माण करू नका बरं का गायकवाड सर. तर आरोग्याची काळजी काय की पाणी वगैरे शुद्ध स्वच्छ, म्हणजे आपले तुरटी वगैरे किंवा ते आपलं ते म्हणजे निर्जंतुक पाणी करून प्यावं. कारण का ताप, खोकला, सर्दी अशी होण्याची भीती वाढलेली आहे. आपल्या आरोग्याची काळजी, कारण का म्हणतात इंग्रजी हेल्थ इज वेल्थ है ना, की आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य धन संपदा असं म्हणतात. म्हणून आपल्या आरोग्याचा आपण चांगलं कसं राहील हे आपण प्रयत्न केलं पाहिजे. आणि खास लहान मोठ्यांना, विद्यार्थ्यांना विनंती की गावामध्ये आजूबाजूला खूप गवत वगैरे वाढलेलं असतं, दगडे वगैरे, खिळगे वगैरे असतात. त्यामध्ये काही आपल्याला नुकसान पोहोचणाऱ्या वस्तू जसे की साप, विंचू, काटे येऊ शकतात. त्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतं. आणि गावाचा संपर्क वाहनाबरोबर तुटल्यामुळं आपल्याला खूप अवघड आहे. कारण का आता पुलावरून पाणी वाहत आहे, तर आपल्याला काही झालं तर आपण जाऊ शकत नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं आपण आपली स्वतः काळजी घ्या, मोकळ्या जागी राहा. जिथं अडचणीचं जात आहे दिसतंय तिथं त्या ठिकाणी खिळग्यामध्ये राहू नका. आणि दुसरी गोष्ट, लहान विद्यार्थ्यांनी, मोठ्या विद्यार्थ्यांनी पाणी जिथं जास्त आहे त्या पाण्यामध्ये उडी मारायची किंवा त्या पाण्याजवळ जायचा प्रयत्न करू नका. किंवा अशा पाण्यामध्ये आपण आपला प्रवास टाळा. आपण काय करतो, हे कामाचं आहे म्हणून पाण्यामध्ये जातो आणि आपल्याला लवकर पोहोचायचं म्हणून त्या पुलावरून पाणी आलेलं असतं आणि त्या पाण्यातून आपण काय करतो, चला चला लवकर जायचं. पण त्यावेळेला आपल्याला न कळत आपल्याला जीवित वित्त हानी, म्हणजे जीविताला सुद्धा मुकावं लागतं. असं कुठं एका गावाला झालंय, 2 जण जात होते, एक जण त्या गाडीवरून गेलं ते धन बी गेलं आणि जीव बी गेलं आणि एक जण वाचलं कसं तरी. मग अशा याच्यामध्ये जोपर्यंत म्हणजे आपलं निसर्ग, परमेश्वर आपल्याला मोकळीक देत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये राहून, पहिल्याच्या काळात 15-15 दिवस पाऊस लागत होता, पण लोक काहीतरी खाऊन पिऊन आपल्या घरामध्ये सुरक्षित राहते. शेतामध्ये बी गेलो तर उजेडामध्ये राहा आणि आपले बॅटरी, टॉर्च, बुट, पायामध्ये बुट वगैरे घालून काय असं प्रयत्न करा. किंवा आपल्या जवळ एखादी काठी तरी ठेवा. किंवा त्या शेतामध्ये वगैरे साप, विंचू, काटे ते असू शकतात, त्याला टाळता येत नाही. त्या शाळेचा प्रमुख या नात्यानं माझी एक छोटीशी आपल्याला विनंती वजा सूचना आहे. त्याच्या आपलं गाव काही असं करायचं म्हटलं तर कर्नाटकच्या बॉर्डरवर असल्यानं आपल्या जिल्ह्यापासून तब्बल 80 किलोमीटर दूर असलेलं गाव आहे. आता त्या लातूरमध्ये काही संकट निर्माण झाले की काही बी अग्निशमन दल, काही बी आरोग्य खातं एका मिनिटात हजर होऊ शकतं. पण इथं यायला माणूस म्हणजे काही झालं तर ते जीव वाचवायला 2-3 घंट्यापर्यंत जीव राहू शकते का? नाही. काल दुर्घटना आपल्या म्हणजे त्या वस्तीमध्ये झालेली आहे. एका लहान लेकराला असं ते म्हणजे ते मोकळं वातावरण जीव मुकवावं लागलेलं आहे, बरोबर आहे का? म्हणून सुरक्षित राहा, निरोगी राहा. आणि कुठं मार वगैरे लागला असेल लोखंडाचं तर टीटीचं वगैरे इंजेक्शन घ्या, म्हणजे आपल्याला पुन्हा ती काही त्रास होणार नाही, वात होणार नाही. आणि आपले लहान लेकरं असतील तर त्यांना हे पाठवू नका. शाळेमध्ये सुद्धा ते पाण्याचं ह्याचं त्याचं वातावरण असतंय. गुरुजींचा सगळा संपर्क तुटलेला आहे, कारण का पाणी असल्यामुळे ते गुरुजी येऊ जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सध्या आम्हाला वरिष्ठ स्तरावर सूचना दिलेल्या आहेत. मी काल पाऊस जास्त झाल्यामुळे जाऊ शकलो नाही आणि
प्रमुख असल्यामुळे शाळेचं मला इथं राहावं लागलं. तुमच्या म्हणजे गावाची साथ हमेशा 6-6.5 वर्षामध्ये आहे आणि इथं असून पुढे राहणारच आहे. तुमचं गावाचं प्रेम आणि आत्मीयता आम्हाला मिळाल्यामुळे आमची शाळा सुद्धा कमी शिक्षक असून सुद्धा एकेकाळी 10 शिक्षक होते, पण इथं 5-6 शिक्षक असून सुद्धा खूप विकास होतोय. शाळेला तालुक्यात नाही जिल्ह्यावर चांगल्या नजरेनं बघितलं जातंय. तर हे तुमचं प्रेम आणि तुमची तळमळ, या विद्यार्थ्यांची तळमळ आणि विद्यार्थी सुद्धा बघा, विद्यार्थ्यामध्ये सुद्धा तळमळ आहे. आणि आमचे विद्यार्थी म्हणजे आपल्या आपल्या कामामध्ये एकदम व्यस्त असतात. आता थोडं बहुत तरी गडबड करणार, नाहीतर बाबा ती कसं करू लागले, पण ते लहान लेकर आणि माकडस. पण तरी सुद्धा गुरुजींनी सांगितलं लेकर शिस्त, कारण का गुरुजींनी त्या विद्यार्थ्यामध्ये शिस्त निर्माण केलेली आहे. बरोबर आहे का? एक इतिहास, निरोगी राहा, सुरक्षित राहा.